साधना आश्रमात श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे संत महंतांच्या हस्ते ध्वजपूजन करून ध्वजारोहण। धर्मध्वजा हे त्यागाचे प्रतीक। स्वामी सुनील गिरीजी महाराज। नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर रामनगर येथील श्रीराम साधना आश्रमामध्ये सोमवार 23 मार्च ते शुक्रवार 27 मार्च 2026 या कालावधीत होणाऱ्या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आश्रमाचे प्रमुख महंत स्वामी सुनील गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संत महंतांच्या उपस्थितीत धर्मध्वज पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले। आमच्या राष्ट्रासाठी आमच्या जीवनात त्याग असावा म्हणून त्यागाचे प्रतीक हे धर्मध्वजा असल्याचे प्रतिपादन महंत श्री सुनील गिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले। यावेळी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सायंकाळी श्रीराम साधना आश्रम प्रांगणात झालेल्या धर्मध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी महंत सुनील गिरीजी महाराज, साध्वी सुवर्णानंद गिरीजी महाराज चैतन्य मध्यमेश्वर देवस्थानचे महंत बालयोगी श्री ऋषीनाथजी महाराज, मुक्ताई आश्रमाचे गोपालानंद गिरीजी महाराज, माऊली आश्रमाचे लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, विष्णू महाराज सांगळे या प्रमुख संत मंडळींच्या उपस्थितीत श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम असा जयघोष करत प्रभू श्रीराम मंदिरामध्ये जाऊन मूर्तींचे पूजन करण्यात आले। सर्व उपस्थित संत मंडळींसह विविध गावातील मान्यवर भाविकांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात येऊन धर्मध्वज पूजन करण्यात आले। यावेळी जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय असा जयघोष करत श्रीराम साधना आश्रमामध्ये रामनवमी निमित्ताने सोमवारी 23 मार्च ते शुक्रवारी 27 मार्च 2026 या कालावधीत होणाऱ्या श्रीराम जन्मोत्सव पंचदिनात्मक सोहळ्याचे धर्मध्वजारोहण करण्यात आले। यावेळी बोलताना महंत श्री सुनील गिरीजी महाराज म्हणाले की सूर्य उगवतानाही भगवा असतो व मावळतानाही भगवाच असतो, म्हणून जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत भगवा हा गगनात फडकतच राहणार आहे। धर्म म्हणजे कर्तव्य आहे, ज्याने त्याने आपले कर्तव्याचे पालन केल्यास धर्माचेही पालन होते, म्हणून चांगली नीतिमत्ता ठेवून धर्मासाठी व राष्ट्रासाठी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले। यावेळी श्रीराम साधना आश्रमाच्या भक्त परिवाराच्या वतीने पत्रकार सुधीर चव्हाण यांनी संत महंतांसह सोहळ्यात योगदान देणाऱ्या दात्यांचे व उपस्थित भाविकांचे आभार मानले। उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा।